गोकुळची निवडणूक पुढील 90 दिवसात घ्या, सुप्रीम कोर्टाचा असा आदेश आहे. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. कारण निवडणूक लांबणीवर टाकण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश दिलेत की गोकुळ दूध संघाची निवडणूक आता 90 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागेल. या निर्णयामुळे खरं तर गोकुळमधील सत्ता संघर्षाला नवं वळण मिळालंय. राजकीय समीकरणं सुद्धा वेगानं बदलण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता गोकुळवर प्रशासक आल्यानंतर 2च दिवसात ही इतकी मोठी उलथापालथ घडली आहे. तरी चला समजून घेऊयात की सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं आणि या निर्णयाचा परिणाम काय होणार आहे. जाणून घेऊयात या व्हिडिओतून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल, तुम्ही पाहताय सकाळ. आता हे नेमकं प्रकरण काय होतं ते आधी समजावून सांगते. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं असा आदेश दिला होता की गोकुळमधील 1308 दूध संस्थांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच गोकुळची निवडणूक घ्यावी. यामुळे ही निवडणूक किमान 6 महिने पुढे जाण्याची शक्यता होती. कारण गोकुळ दूध संघातील 1308 दूध संस्थांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दूध संघाची निवडणूक घ्यावी असे आदेश होते. आता त्या संदर्भात खरं तर आजऱ्यातील महादेव दूध संस्थेचे जे प्रकाश बेलवाडे आणि तामगावमधील एका दूध संस्थेचे जे संचालक आहेत त्यांनी खरं तर कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेतली होती. सर्किट बेंचच्या या आदेशाला मात्र आव्हान देण्यासाठी श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मग मंगळवारी त्याबाबत खंडपीठासमोर सुनावणी सुद्धा झाली. या सुनावणीत मोठमोठे कायदेतज्ञ मैदानात उतरले होते. गोकुळच्या बाजूनं अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह वकिलांनी बाजू मांडली, तर याचिकाकर्त्यांच्या बाजूनं मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टानं मात्र निवडणुकीला हिरवा कंदील दिला. सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाचा आदेश रद्द करत गोकुळची निवडणूक पुढच्या 90 दिवसात घेण्याचे निर्देश दिले. आता न्यायालयाच्या या निकालामुळे गेले अनेक दिवस गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान 6 महिने पुढे जावी या अनुषंगानं प्रयत्न करणाऱ्या अदृश्य शक्तीला सुद्धा मोठा दणका बसलाय. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर आता 1308 दूध संस्थांची सुनावणी महिन्याभरात पूर्ण करावी लागणार आहे. थोडक्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो? एक म्हणजे गोकुळची निवडणूक 90 दिवसात घ्या. हायकोर्टाचा आदेश म्हणजे कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश आहे तो रद्द करण्यात आलाय. निवडणूक प्रक्रियेतले अडथळे सुद्धा आता दूर करावे लागणार आहेत. त्यामुळे प्रश्न एकच आहे, या निर्णयानंतर गोकुळमधली सत्ता समीकरणं कशी बदलणार? आता बंटी पाटील, मुश्रीफ हे एकत्र येत आहेत की महायुती म्हणून ते निवडणुकीला सामोरं जात आहेत? मग मुश्रीफ गट आणि महाडिक गट यांच्यातला जो सुप्त किंवा अंतर्गत संघर्ष आहे तो पुढे निवडणुकीत कसा पाहायला मिळतोय? याविषयीची तुमची मतं कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.